सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। चला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, 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 नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। गंभीर गुन्हे करून फरार असलेल्या पाईकराव टोळीतील मुख्य आरोपीला नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने मोठ्या शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेतलाय। आज दिनांक 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल कुवर यांनी दिलेल्या माहितीनुसार पाईकराव उर्फ म्हस्के टोळीचा मुख्य आरोपी टोळ्या म्हस्के हा नाशिक रोड रेल्वे स्थानकाच्या आसपास फिरताना आढळून आल्याची माहिती नाशिक रोड गुन्हे शोध पथकाला मिळाली। त्यानुसार क्षणाचाही विलंब न करता नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे आणि पोलीस हवालदार विजय टेमकर, पोलीस अंमलदार समाधान वाजे, नाना पानसरे, विशाल कुवर, अजय देशमुख अशांनी तात्काळ सदर ठिकाणी धाव घेतली आहे। मात्र पोलिसांची चाहूल लागताच मोटरसायकलवर गुलाबवाडी माल धक्का रस्त्याने त्याने पळ काढला। पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलाय। पोलीस निरीक्षक जितेंद्र माळी यांनी तपासादरम्यान त्याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा जप्त केलाय। तसेच गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटरसायकल व रोकड असे एकूण 86,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। नाशिक रोड उपनगर भागात विविध कलमांतर्गत त्याच्यावर गुन्हे दाखल आहे। चला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, 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 नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर 563/2025 BNS कलम 310 331 प्रमाणे गुन्हा दाखल असताना उपनगर नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमधील पाहिजे आरोपी टोनू उर्फ हर्ष म्हस्के हा रेल्वे स्टेशन येथे आल्याची आम्हाला माहिती मिळाली। त्याच्यानंतर आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपकाळे साहेब यांना ती माहिती दिल्यानंतर त्यांनी बडेसाहेब नाईकवाडे, पोलीस हवालदार विजय टेमकर, अजय देशमुख, नाना पानसरे, समाधान वाजे असे आम्ही DB मोबाईलसह रवाना झालो। सुभाष रोड येथे त्यांनी आम्हाला बघितल्यानंतर त्यांच्या आमच्या चकमक झाल्यानंतर ते पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आम्ही माल धक्का गुलाबवाडी येथे एका आयसर आणि मोटरसायकलमध्ये आम्ही त्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले। त्याला ताब्यात घेतल्यानंतर आम्ही त्याला पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन येथे आणून पोलीस उपनिरीक्षक माळी साहेब यांच्याकडे ताब्यात देऊन पुढील तपास करत असताना त्यांनी निवेदन पंचनामेद्वारे एक गावठी कट्टा त्याच्याकडून आम्हाला मिळून आला आहे। आणि जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।